महाकारुणिक तथागत समेष्ठ बुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला सतत धम्मावर आडू असलेला पूजनीय भिक्षुसंघ यांना त्रिवार संकल्पना, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार संकल्पना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मिळवण्याची. तर आजचा दिवस आहे अश्विन पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा काय आहे? वर्षवार समाप्तीचा दिवस. तर भगवान बुद्ध सहसा या पौर्णिमेला शेवटची पौर्णिमा जिथं जिथं वर्षवास करायचा तिथं वर्षवास करायचा आणि मग इथून धर्मप्रचारासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं. अशा पद्धतीने आजच्या 3 महिन्यापर्यंत भगवान बुद्ध राहायचे, मृत्यूबंद राहायचे आणि नंतर मग त्या विहारातून दुसऱ्या ठिकाणी वगैरे जातात. तर अशा पद्धतीने या अश्विन पौर्णिमेचं महत्व आहे. आता ग्रंथातला भाग पाहू आपण. बुद्ध आणि त्या धर्मग्रंथामध्ये आजचा जो भाग आहे तर चौथा भाग आहे असहिष्णुताच्या बाबतीत उदारता असा आहे. तर एकदा भगवान बुद्ध आवलक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते. तेव्हा आवळक तथागताकडे आला आणि म्हणाला, श्रमणा चालता हो, मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत निघून गेले. तेव्हा यक्ष बोलला, श्रमणा आत ये. तर तथागत आत आले व म्हणाले, ठीक मित्रा अशा पद्धतीने म्हणतात. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण चालता हो है ना. अशा पद्धतीने म्हणल्यानंतर ठीक मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत पुन्हा बाहेर गेले. आता पुन्हा यक्ष त्याला म्हणाला, श्रमणा आत ये. तथागत आत येत येता म्हणाले, मित्रा ठीक आहे अशा पद्धतीने म्हटलं. त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमणा चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा ठीक आहे. श्रमणा आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमणा चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा मी मुळीच जाणार नाही, तुला वाटेल ते कर. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध एकदा आवळक यक्षाचा आहे त्या आवळक या गावी गेले होते आणि आवळक या गावी गेल्यानंतर तिथं भगवान बुद्ध एका ठिकाणी होते. तर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं आवळक यक्ष गेला आणि एवढं आवळक यक्षाकडे गेला आणि त्याने काय म्हणलं भगवान बुद्धाला, श्रमणा चालता. आता त्याची जे जागा असेल कदाचित तर मग त्याने म्हटलं का श्रमणा चालता हो. भगवान बुद्ध म्हणले, मित्रा ठीक आहे म्हणून ते चालायला लागले, ते निघायला लागले आणि जसे निघायला लागतं तसं तो आवडत नाही. काय म्हणाला पुन्हा की श्रमणा आत ये. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, मित्रा ठीक आहे म्हणून पुन्हा आतमध्ये यायचे. तर अशा पद्धतीने पुन्हा भगवान बुद्ध आतमध्ये आले तर पुन्हा तो कसं म्हणाला, श्रमणा चालता हो. भगवान बुद्ध म्हणाले, ठीक मित्रा म्हणून चालतो व्हायचे आणि पुन्हा मग चालायला लागले. तर पुन्हा मग आवडत म्हणजे काम असा की श्रमणा आत ये. मग पुन्हा अशा पद्धतीने यायचं. तर अशा पद्धतीने काय व्हायचं की भगवान बुद्ध आतमध्ये असलं तर तिथं आवडत यायचं काम असा, श्रमणा चालतो म्हणजे इथून बाहेर जा अशा पद्धतीने म्हणायचा आणि बाहेर गेले तर पुन्हा आतमध्ये बोलवायचा. तर असं करता करता भगवान बुद्धांनी 3दा बाहेर गेले, 3दा आतमध्ये आले. आता चौथ्यांदा त्याने अक्षाने असं म्हटलं का आता श्रमणा तू त्यावर इथून चालता हो. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आता 3 वेळेस झाले, सारखं जाणं सारखं येणं अशा पद्धतीने. आता चौथ्या वेळी भगवान बुद्ध म्हटला की आता मी काही जाणार नाही ना, आता मी काय जाणार नाही, तुला वाटेल ते करून टाक अशा पद्धतीने म्हटला. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो त्या यक्षाला राग आला आणि राग आल्यानंतर तो म्हणाला, श्रमणा मी तुला एक प्रश्न विचारतो, तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर मी तुला वेळा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकेन किंवा तुला पायाने उचलून नदीच्या पलीकडे फेकून देईन. तर त्या यक्षाने काय म्हटलं रागामध्ये की मी तुला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं तू उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर वेळा बनवून टाकीन, हृदय फाडून टाकेन, पाय धरून नदीच्या पलीकडे फेकून देईन. अशा पद्धतीने आवळक यक्षाने भगवान बुद्धाला म्हटलं. आता भगवान बुद्ध त्याला म्हणतात की मित्रा या जगात मला वेळा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीच्या पलीकडे फेकू शकेल असा कोणीही दिसत नाही. नाही कोणी म्हणजे असा कोणी दिसत नाही की मला भगवान बुद्धाला वेळा करू शकेल, हृदय फाडू शकेल किंवा उचलून त्यांना पलीकडे फेकू असा कोणीही दिसत नाही. तरी पण तुला जो प्रश्न विचारायचा तो तू प्रश्न विचार. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर प्रश्न सुंदर आहे आणि त्याचं उत्तरही सुंदर आहे.
आता तर आवडत नसते काय विचारतो तथागताला, मग पुढील प्रश्न विचारतात. काय विचारतात की या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? हा प्रश्न लक्षात ठेवा. या जगात सर्वात मानवाचे धन सर्वोच्च धन कोणते है ना, म्हणजे सर्वोच्च धन माणसाचे कोणते, हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते. त्याच्यानंतर सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती, सर्वात श्रेष्ठ चव म्हणजे सर्वात चांगली चव आहे ना, स्वादिष्ट चव कोणती, असा पद्धती हा प्रश्न विचारला. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे, कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे असे प्रश्न विचारलाय. 1 2 1 2 3 4 प्रश्न विचारले. आणखी प्रश्न आहे पुढे आहे ना. आता भगवान बुद्ध त्या प्रश्नाला उत्तर देतात. काय देतात? श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे है ना, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे त्याचं उत्तर. धर्माचे यथार्थ आचरण केल्याने सुख प्राप्त होते. कशाने सुख प्राप्त होते? धर्माचं पालन केल्याने सुख प्राप्त होते. सत्याची चव सर्वात स्वादिष्ट आहे, जे सत्य आहे ना, सत्य आहे त्याची चव काय आहे? सर्वात स्वादिष्ट आहे. आणि प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. तर जे प्रज्ञाचं जीवन आहे, प्रज्ञाने आपण जीवन म्हणजे जागृतपणे जे जीवन जगणे, हे काय आहे? सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आता आवडत लक्षाने पुन्हा प्रश्न विचारले. काय विचारले? मानवाला पूर म्हणजे पुनर्जन्म कसा ओलांडता येतो है ना, म्हणजे मानवाला पूर म्हणजे पुनर्जन्म आहे ना, जन्म मरण याचा जो फेऱ्यातून कसा बाहेर पडतो आहे ना. त्याच पद्धतीने मानव भवसागर कसा ओलांडतो है ना. त्याच्यानंतर मानव दुःख कसे जिंकू शकतो, असे पुन्हा 3 प्रश्न विचारले. आता भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात. तथागताने उत्तर दिले, मानव श्रद्धेच्या आधारे पूर पार करू शकतो. म्हणजे ज्याला जन्म मरण आहे ह्याचा त्याला पूर म्हटलं आहे, ते कशाने पार करता येतो? श्रद्धेनं पार करता येतो. त्याच्यानंतर मानव दक्षतेने सागर पार करू शकतो. आता भवसागर म्हटला, कोणता सागर? भवसागर आहे ना. तर मानव दक्षतेने भवसागर काय करतो? पार करतो. दक्षतेने म्हणजे काय? जागृत राहून आहे ना, जागृत राहून तो पार करू शकतो. त्याच्यानंतर मानव प्रज्ञाने दुःखावर विजय मिळवू शकतो. तर दुःखावर विजय कसा मिळवू शकतो? प्रज्ञाने, परिश्रम केल्याने है ना, परिश्रम केल्याने मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. तर मानव प्रज्ञेने काय होतो? शुद्ध होतो. आता अशा पद्धतीने पुन्हा आवडत शिक्षणे पुन्हा काही प्रश्न विचारले. मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते? मानवाला धन कसे प्राप्त होते? मानवाला कीर्ती कशी लाभते? मानवाला मित्र प्राप्ती कशी होते? इही लोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही है ना. प्रश्न काय म्हणला? मानवाला धन कसे प्राप्त होते, मानवाला कीर्ती कशी लाभते, मानवाला मित्रत्व कसे लाभतात, आणि इही लोकातून परलोकात जाताना माणसाला पश्चाताप का होत नाही. पश्चाताप होते की नाही? पश्चाताप होते की नाही? होते, पण का होत नाही? काय काय आता काही लोकांना होत नाही. आता ज्यांना लोकांचे बरं नाही, ज्यांना पश्चाताप होत नाही त्यांच्यासाठी प्रश्न विचारला है ना. आता तथागताने उत्तर दिले. काय दिलं? निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अरंत तसेच धर्म यावर श्रद्धा ठेवून आज्ञा पालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येतो. तर माणसाला ज्ञान कसं प्राप्त करता येतो? तर जो निर्वाणाच्या प्राप्तीसाठी प्रश्न करताय, अनंत जे काही धर्म आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेवून आणि त्याचे जे काही आज्ञाचं पालन करून जे दक्ष आणि तत्पर, हे दक्ष आणि तत्पर पद्धतीने जागृत आहे आणि सावधान आहे, अशा पद्धतीने तो काय करतो? ते मनुष्य ज्ञान प्राप्त करतो. म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म तत्परतेने जागृततेने जो परिपूर्णता करतो त्याला ज्ञान आणि ज्ञान प्राप्त करता येते. जे उचित तेच करतो, जो दृढनिश्चयी असतो, जो जागृत असतो त्याला धन प्राप्त होते, जो दान करतो त्याला मित्र प्राप्त होतात. तर इथं धन कोणाला प्राप्त होते? जे उचित आहे ते तो करतो, म्हणजे जे जे करायला पाहिजे तेच त्याने करत असणार पाहिजे. जो दृढनिश्चयी आहे, दृढनिश्चय म्हणजे काय? पक्का निर्णय वाला करणार आहे. तर आता
जे त्याने विचार केला ते पूर्ण करणार आहे असा. आणि जो जागृत असतो, जागृत म्हणजे साधक आहे ना, असा असतो, त्याला धन प्राप्त होते है ना. आणि मित्रत्व कोणाला प्राप्त होतात? जो दान देतो त्यालाच मित्रत्व प्राप्त होतात. जो श्रद्धावान उपासक सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. कोणाला पश्चाताप होत नाही? ही लोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही? तर का होत नाही त्याचं काय? जो व्यक्ती सदाचारी आहे, जो व्यक्ती सहनशीलता आहे, जो व्यक्ती औदार्य आहे, औदार्य म्हणजे दानवृत्ती है ना, आणि औदार्य आहे आणि सहनशीलता आहे, सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असे असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही है ना. इकडे ये, दुसरे श्रवण ब्राह्मण विषय आहेत त्यांनाही विचार. सत्य, संयम आणि दानशीलता आणि सहनशीलता यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय? तर भगवान बुद्धांनी काय म्हटलं, हे प्रश्नाचे उत्तर सांगितलं. आता भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की इथं आणखीही ब्राह्मण आहेत, श्रवण आहेत, ज्याला विद्वान लोक म्हणतात. तू ज्यांना जाऊन विचार. काय विचार? तर तू आता इथं म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये ते राहतात है ना, अशा पद्धतीने तू त्यांना जाऊन विचार की दान म्हणजे सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता याच्यापेक्षा उच्च गुण कोणते आहेत का? याच्यापेक्षा उंची गुण कोणतेही नाही आहे नाही. तर जर त्यांना असतील तर त्यांना विचार. अशा पद्धतीने यक्षाला भगवान बुद्धाने म्हटलं. आवडत यक्षाने म्हटलं, काय म्हटलं? आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणाला कशाला विचारायला हवे है ना. आज माझी भावी चुकाची मला जाणीव झाली. तो यक्ष सुद्धा काय म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचे उत्तर भेटलेले आहे, आता दुसऱ्यांना विचारण्याची काय आवश्यकता नाही. माझ्या चुकाची जाणीव मला झाली, मला समजलाय चूक कसं काय, हे सगळं त्याला समजलं. म्हणून आवडत यक्ष म्हणतो, खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत काय आळवीला आले. आवडत यक्ष काय म्हणतो की खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आवडीला आले. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आवडत यक्षाला समजलं की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आजपासून तथागत व त्याच्या धर्माला वंदन करून एका गावावरून दुसऱ्या गावाला, एका नगरावरून दुसऱ्या गावाला मी फिरत जाईल. तर अशा पद्धतीने तो भगवान बुद्धाचा उपासक बनला. म्हणून त्याने म्हटलं की आतापासून मी गरजाला शरण जातो, धर्माला शरण जातो आणि संघाला शरण जातो, आणि जिथं जिथं जाईल तिथे तिथं लोकांना धर्म सांगेन. तर अशा पद्धतीने आवडत यक्ष सुद्धा भगवान बुद्धाचा काय झाला? उपासक झाला, शरण गेलाय है ना. अशा पद्धतीने आता 5वं प्रकरण, समता आणि समान व्यवहाराचे समर्थन है ना. समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तर तथागताने भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले त्यांनी स्वतः स्वखुशीने स्वीकार केला व ते आपला नाही बंधकार केला. आता भगवान बुद्धांनी जेवढे काही भिक्षूसाठी नियम सांगितले ते भगवान बुद्धांनी स्वतःलाही ते नियम धारण केले है ना. म्हणून त्यांना भिक्षूंना सांगितले नाही, तर ते स्वतःही पालन करायला लागले. आणि आपण संघाचे प्रमुख आहोत. आपल्यावरील असीम प्रेम आणि आदराने नियमाबाबत आपणास सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असताना तथागताने खास सवलती किंवा नियम विमुक्ती हलक्या उपभोगल्या नाहीत. तर तथागत भगवान बुद्ध हे संघाचे प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रमुख म्हणून काही नियमाला सवलती स्वतःला दिल्या नाही. म्हणजे काही भिक्षूसाठी अधिक आणि आपल्यासाठी कमी अशा काही केल्या नाही. तर आपण प्रमुख आहोत म्हणून आपल्याला या गोष्टी म्हणजे सूत्र असल्या पाहिजे असं भगवान बुद्धांनी पकडलं नाही. तर जे भिक्षूसाठी आहे ते आपल्यासाठीही सारखंच ठेवलं. तर भिक्षू दिवसातून फक्त एकदा अन्न प्राशन कर हा भिक्षू सर्वांसाठी नियम तथागताने स्वतः स्वीकार केला आणि त्याचे पालन केले. तर भिक्षूसाठी जो सर्वात मोठा नियम असतो कोणता असतो की एकच वेळ भोजन करावं, हा नियम भिक्षूसाठी असतो. म्हणून भिक्षूसाठी हा नियम लावला. म्हणून भगवान बुद्ध सुद्धाही स्वतः एकच वेळ भोजन करायचे आहे की नाही. म्हणून भिक्षूसाठी एक वेळ ना आपल्यासाठी 2 वेळ असं म्हटलं नाही. तर भिक्षूसाठी एक वेळ आहे तर आपणही एक वेळ आता म्हणजे भिक्षूसाठीही नियम सारखा आणि भगवान बुद्धासाठी सुद्धा नियम सारखे ठेवले. आता त्यानंतर भिक्षू काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागताने स्वीकृत केला आणि त्याचे पालन. भिक्षूला
कोणतीही खाजगी मालमत्ता ठेवण्याचा अधिकार ठेवला नाही. तो स्वतःही भगवान बुद्ध कोणतीही खाजगी मालमत्ता ठेवत नसत. त्याप्रमाणे भिक्खू पाशी फक्त 3 चिवर असले पाहिजे. हा नियम सर्व भिक्षूप्रमाणे तथागताने सुद्धा त्याचे पालन केले. तर भिक्षूचा 3 चिवर असणे हे नियम होतं. आता अशा पद्धतीने तथागताने सुद्धा तो नियम स्वतःवरही धारण केला आहे ना. एकदा तथागत काश्य देशातील कपिलवस्तू मधील वटवाटिकात राहत होते. त्यावेळी तथागताची मावशी म्हणजे प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्राची जोडी आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागताला विनंती केली. आता जे तथागताची म्हणजे सिद्धार्थाची जे मावशी आहे म्हणजे बुद्धाचे ना प्रजापती गौतमी हिने काय केलं, स्वतःच्या हाताने काय केलं, कपडा विणला आणि चिवर विणला. आणि तो चिवर विणल्यानंतर तिने काय केलं की भगवान बुद्धाला दान देण्यासाठी गेली. आणि भगवान बुद्धाला म्हणलं की माझं दान तुम्ही स्वीकार केला. तर अशा पद्धतीने तथागताला विनंती केल्यानंतर तथागताने तिला त्या सांगितलं की हे संघाला अर्पण कर, म्हणजे संघाला दान दे, म्हणजे मला देण्यापेक्षा तू संघाला दान दे, अशा पद्धतीने म्हणलं. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा ती विनंती केल्यानंतर भगवान बुद्धाने तेच म्हणालं की प्रजापती ती संघाला अर्पण कर. अशा पद्धतीने तिने 3दा विनंती केली की हे जीवर आहे, हे वस्त्र आहे, आपण स्वीकार करावा. अशा पद्धतीने 3दा विनंती केल्यानंतर भगवान बुद्धाने काय म्हटलं की प्रजापती हे काय कर, संघाला दान दे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यानंतर आनंदाने सुद्धा आग्रह केला की गौतमीने आणलेल्या वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीने दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती. पण वस्त्र संघाला अर्पण करण्यात यावा हा आपला आग्रह तथागताने सोडला नाही. तर तिचा आनंद होता, त्या आनंदाने तिचा खूप आग्रह केला, खूप विनंती केली की तुमची जी आई आहे, तुम्हाला तुमची आई म्हणजे महामाया मरण पावल्यानंतर तिने तुमचा खूप सांभाळ केला, खूप आईप्रमाणे सांभाळला, म्हणून तिचा काय करावा, तुम्ही वस्त्र म्हणजे स्वीकार करावा, तिचे किंवा स्वीकार करावा. अशा पद्धतीने आनंदाने विनंती केली. पण भगवान बुद्धाने त्या विनंतीला म्हटलं की तरी पण भगवान बुद्ध आपल्या निश्चयावर ठाम झाले की ते प्रजापतीने ते संघाला दान द्यावे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या निर्णय झाले. आता प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यापासून तयार करण्यात यावी. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. तर काय होतं, पहिल्यांदा सुरुवातीला असा नियम होता की नवीन वस्त्र घालायचे नाही शिवराने. काय करायचे, जिथं फेकलेले आहेत चिंध्या बिंद्या काही फेकल्या, कपडे तुटले टाकले फेकले आहे की नाही, अशा तुम्ही वस्त्र काय करा, तुकडे जमा करायचे, त्याची विणून चिवर बनवायचं आणि ते घालायचं आहे की नाही. अशा पद्धतीने पहिल्यांदा भगवान बुद्धाने नियम ठेवला होता. का नियम ठेवला होता, कारण इथं जे काही राजे लोक आहेत, तर राजे लोक आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं नाही पाहिजे का आपण राजाच आहोत तर आपण नवीन वस्त्र बंद केलं पाहिजे. आता राजा म्हटलं ना, त्याच्या घरचे लोक त्याला दाम देत होतं आहे की नाही. मग त्यांनाही आपल्या वाटलं पाहिजे की बाप्पा आपण राजा नाही आहोत, आपण काय आहोत, संन्यासी आहोत. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे. भगवान बुद्धांनी पहिल्यांदा सुरुवातीला हा नियम ठेवला तर नवीन कपडे घालायचं नाही, चिंध्याचे कपडे जे लोक शिकून गेला आहेत त्याच तुकड्यापासून चिवर बनवायचं, असा नियम भगवान बुद्धांनी पहिल्यांदा बनवलेला होता. नंतर एकदा युवकाने नव्या कापडाचे तयार केलेल्या चिवर स्वीकारण्याचा तथागताने आग्रह केला आणि जेव्हा तथागतांच्या चिवराचा स्वीकार केला तेव्हा तथागताने मूळ नियमात सुद्धा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलती झाली. पण जेव्हा युवक हा जो आहे याने नवीन कपड्याचं चिवर बनवून आणलं आणि भगवान बुद्धाला विनंती केली, आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर भगवान बुद्धांचे स्वीकार केला. आता स्वीकार केल्यानंतर भगवान बुद्धांनी नियम लागला, जुना नियम काय केला, बदलून टाकला. आता नवीन नियम लागला. आता ज्यांना कोणाला जर नवीन चिवर भेटत असेल तर त्यांनी नवीन चिवर स्वीकार करावा. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी हे नियम लावले. आता भाग तिसरा आहे ना, भाग तिसरा त्यांची आवड आणि नावड. त्यांना काय आवडायचं आणि काय नाही आवडतं, काय सांगता येईल कुणाला? भगवान बुद्धाला काय आवडायचं आणि काय आवडत नव्हतं, पण सांगता येईल का? भगवान बुद्धाला काय आवडत होतं आणि काय आवडत नव्हतं? वांग्याची भाजी, पनीरची भाजी, असं आहे का?
नाही आहे ना. तर आता इथं तथागत एकदा बुद्ध तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथ पिंडक त्याच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले, मानवाने धनार्जन का करावे? का अनाथ पिंडक आहे, हा अनाथ पिंडक भगवान बुद्धावर गेला आहे ना. किंवा कुठं भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवन आहे, त्या जेतवनामध्ये असताना हा अनाथ पिंडक भगवान बुद्धाकडे गेला. भगवान बुद्धाला वंदन केलं आणि एका बाजूला बसला आणि त्याने आपला प्रश्न विचारला की माणसाने धन कशासाठी कमवावे? आता तुम्ही सगळेजण कमवत असतात, तुम्ही नाही कमवत तर तुमच्या घरचे लोक कमवतात. कशासाठी कमवतात? हा, कशासाठी कमवतात? हा, जगण्यासाठी है ना. ठीक आहे. तर आता भगवान बुद्ध इथं काय उत्तर देतं बा, तू विचारतोस म्हणून मी तुला सांगतो. आता भगवान बुद्धाने म्हटलं की तू विचारतोस म्हणून तुला सांगतो. तर ज्याने मेहनतीने धन मिळवलेले आहे, असं म्हटलं नाही, मेहनतीने धन मिळवलेले आहे, ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवलेले आहे, ज्याने घाम काढून धन मिळवलेले आहे, तसेच त्याने न्याय मार्गाने धन कमवलेलं आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचं उदाहरण घेऊ. आणि त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या माता पित्यांना सुखी व आनंद करतो, तसेच राखतो. त्याप्रमाणे आपली पत्नी, मुले, दास व कामगार यांनाही सुखी करतो. धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. तर पहिला हेतू कशासाठी असला पाहिजे? तो चांगल्या मार्गाने धन कमवला पाहिजे, मेहनतीने धन कमवलं पाहिजे, परिश्रमाने धन कमवलं पाहिजे, काम काढून धन कमवलं पाहिजे. आणि हे धन कमवण्याचा काय पहिला काय उद्देश आहे? तर तो पहिला स्वतः सुखी असला पाहिजे धन कमवणे. कारण ते काय आहे? स्वतःने कमवलेलं आहे. तर अशा पद्धतीने स्वतः कमवलेलं धन आहे हे काय आहे? सुख देणारं काम. म्हणून तो पहिल्यांदा तो स्वतः सुखी असतो, आनंदी होतो. त्याच्यानंतर त्याच्या माता पित्यालाही तो सुखी देत असतो आहे ना. आता धन कमवल्यानंतर माता पित्यालाही ते उपयोगी पडलं पाहिजे. त्याच्यानंतर पत्नी, मुलाबाळालाही सुखी निर्माण केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली जे कामगार राहतात त्यांनाही सुख निर्माण झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने या धन कमवण्याचा हा पहिला काय आहे? हेतू. म्हणजे याच्यासाठी धन आवश्यक आहे, धन कमवलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहासोबताना सुख आणि आनंद देतो, तसेच सुखी आणि आनंदी राखतो. हा दुसरा हेतू आहे. तसंच धन कमवल्यानंतर दुसरा हेतू कोणता आहे? की आपले स्नेही म्हणजे आपले मित्र, आपले परिवार किंवा आपले नातेवाईक यांनाही तो त्या धनाने सुखी ठेवत असतो. तर अशा पद्धतीने हा दुसरा धनाचा काय आहे? दुसरा हेतू आहे. धन कमवण्याचा दुसरा हेतू आहे. आता त्याच्यानंतर अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारसा यापासून होणारी हानी तो टाळू शकतो व आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू आहे. तर जर त्याने मेहनतीने आणि परिश्रमाने धन कमवलं असेल तर तो काय करायला आहे? त्या धनाचं संरक्षण करत असतो, तो सुरक्षित ठेवत असतो. चोरापासून, राजापासून म्हणा किंवा कोणापासून नाही म्हणा आहे ना, जे लुटतात त्या लुटणाऱ्या लोकांपासून तो काय करतो? सुखी ठेवतो. शत्रूपासून तो सुखी ठेवतो नाही असा पदवी होतो आणि तो स्वतःही आनंदित राहतो. आणि धन दुसऱ्याचं असेल तर खर्च करण्यासाठी मागं पुढे पाहत काय? आणि स्वतः कमवलेले असेल तर जसं उदाहरणात आहे, एखादी बाई आहे ना, पतीने धन कमवलं नसेल तर काही खर्च करायला तिला मागं पुढे वाटत नाही आहे नाही. आणि स्वतः कमवलं तर बँकेत ठेवलेमध्ये जमा करून, बरोबर ना. तर मग स्वतःने कमवलेल्या धनाचं काय होते? किंमत राहते, तो टिकवून ठेवतो म्हणजे त्याला सुरक्षित ठेवतो. तर त्याच्यानंतर तिसरा, अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथी यज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ, देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा एक चौथा हेतू आहे. आपण काय म्हटलं नाही, 5 यज्ञ सांगलं नाही, याच्यापैकी आपण करतो काय? आता जसं होत आहे कुलयज्ञ, अतिथी यज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ आणि देवयज्ञ अशा पद्धतीचे 5 यज्ञ करण्यासाठी सुद्धा धनाचा आवश्यक आहे. ते सुद्धा ठीक आहे असं म्हणलं. मग आपण धन केल्यानंतर करतो काय? नाही करत ना.
म्हणजे आपण परिश्राम पाठ पूजा आपल्या घरी कार्यक्रम राहतात तर कशामध्ये आलं याच्यासाठी सुद्धा धन पाहिजे ना. आता ज्याच्या घरी काही पैसा नाहीये तो करते का दुसरं दोन व्यक्ती त्याला धर्माशी काही देणे घेणे तो करत नाही है ना. आणि दुसरा व्यक्ती ज्याच्याकडे पैसा नाही तो बाकी ज्याच्या मनामध्ये धर्म आहे किंवा तो करते असा व्यक्ती परिश्राम पाठ पूजा किंवा लोकांना कार्यक्रम करत राहते ना आहे की नाही. अशासाठी सुद्धा काय आहे धन आवश्यक आहे. अशा पद्धतीने धनाचा चौथा उद्देश आहे. आता अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतीने स्वर्गीय सुख प्राप्त नेणारे सर्व लोकांच्या दिशेने प्रवृत्त करणारे असे दान अहंकार व आळस यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व इमानतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र शांत व परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणारा सर्व शमनाने प्रजजनाला देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. तर अशा पद्धतीने पाचवा हेतू कोणता आहे तर जे परिश्रम आणि धन कमवलेलं आहे हा धन काय करतो सज्जन लोकांना म्हणजे श्रमण आणि भ्रमण या लोकांना म्हणजे चांगल्या लोकांना जो धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात त्या लोकांना काय करतो दान देतो आणि त्या दानामध्ये तो सुख मागतो. अशा पद्धतीने त्याचा धन कमवण्याचा पाचवा हेतू आहे. तर अशा पद्धतीने हे पाच हेतू सांगितले. आता अनाथ पिंडकाला समजले की गरिबीचा गौरव तथागताने गरिबीचे सत्वन केले नाही आणि मानवाने प्राप्त करावे अशी सुख जीवनवृत्ती म्हणून गरिबाला श्रेष्ठत्वही दिलेले नाही. तर भगवान बुद्धांनी इथं सांगितलं नाही की गरीबही राहिलं नाही पाहिजे धनही कमवलं पाहिजे पण धन कमवून माजला नाही पाहिजे असे भगवान बुद्धाने सांगितलं. म्हणजे एखाद्या माणसाला अहंकार जर येत धनाचा तर तो सुद्धा भगवान बुद्धाने सांगितला नाही. म्हणजे धन तर कमवाही म्हटलं नाही पण धनाच्या आहारी जाऊ नका असेही भगवान बुद्धाने सांगितलं आहे. म्हणजे इथं गरीबाला म्हटलं नाही तर गरीबी म्हणजे चुका असं म्हटलं नाही. अशा पद्धतीने हा भाग संपला. आता त्याच्यानंतर दुसरा भाग आहे कोणता त्यांना संग्रह वृत्ती नापसंत होती. म्हणजे त्यांना जमा करण्याची आवड नव्हती. आता काय जमा करण्याची आवड नव्हती तर भगवान बुद्ध एकदा पूर्व देशात कम्म सदन नगरीत राहत होते. सवीर आनंद त्याच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला आणि तसे बसल्यावर तो म्हणाला तथागतांनी शिकवलेला प्रकृत समुद्धाय नियम अजब आहे. तो फार गहन आहे तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजलेला आहे. आता भगवान बुद्ध प्रकृत समुद्राचा उपदेश करत असतात. हा प्रकृत समुद्र एकदम गहन आहे तो बऱ्याचशा लोकांना काही समजत नाही आहे ना. पण आता तथा हा आनंद जो आहे त्या भगवान बुद्धाजवळ जेव्हा कर्मसदान याच्यामध्ये राहत असतात नगरीत राहत असतात पूर्व देशामधल्या तेव्हा भगवान बुद्धाजवळ हा आनंद असतो आणि आनंद असल्यानंतर बाजूला बसून भगवान बुद्धाला वंदन करून म्हणतो की भगवान आपण सांगितलेला प्रकृत समुद्र किती सुंदर आहे खूप छान आहे तो मला भलेही समजण्यासाठी म्हणजे कठीण असेल तरी मला तो समजलेला आहे. अशा पद्धतीने आनंदाने म्हटलं. आता अशा पद्धतीने आनंदाने म्हटल्यानंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतो आनंदा असे बोलू नको. म्हणजे प्रकृत समुद्र मला समजला असा म्हणून नको. हा प्रकृत समुद्राचा नियम गहन आहे है ना. हा नियम न समजल्यामुळे त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात आहे. तर प्रकृत समुद्र न समजल्यामुळे काय आहे हे जे काही पिढी आहेत ते कशा गोंधळात सापडलेले आहेत आणि गडबड गुढ्यात सापडलेली आहे आणि तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झालेला आहे. म्हणून या प्रकृत समुद्र नाही झाल्यामुळे नवीन पिढी काय आहे दुःखात सापडलेली आहे आणि त्याला तो पार करता येत नाही. तर मी सांगितलेली आहे की भगवान बुद्ध सांगतात मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. काय आहे तृष्णा हे लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारची किंवा जातीचा लोभ कोणालाही कशालाही नसतो तिथे लोभाचा समूह कसा असेल. आता तिथं कोणत्याच प्रकारची तृष्णा नसेल कोणत्याच प्रकारचा लोभ नसेल तिथं लोभ राहील तर कोणत्या गोष्टी समजा उशीर राहायचा नाही तर तिथं तृष्णा नाही की तिथं लोभ नाही म्हणजे तिथं काहीच आवश्यकता वाटत नाही म्हणजे कोणतीही गोष्ट त्याला वाटणार नाही है ना. आता भगवान बुद्ध म्हणतात की भगवान असणार नाही. आता जिथं लोभच नाही तर तिथं तृष्णा नाही आणि जिथं तृष्णा नाही तिथं लोभ राहणार नाही. त्या वस्तूचा बदल काही आकर्षक राहणार नाही. आता तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. तृष्णेमुळे काय होते लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होते. तर मनामध्ये त्याची भाव नाही आहे ना म्हणजे लालसा
काम आहे ना, म्हणजे आपल्या ज्या इच्छा असतात का भावना असतात त्या उत्पन्न होत असतात. कशामुळे? लोभाच्या मागे लागल्यामुळे. आता काम व लालसेमुळे धूढता निर्माण होते, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी आणखी घुसत असतो है ना. त्याच्यामध्ये काय होते? आणखी मग होतोय, म्हणजे त्याच्यातून सुटत नाही. जसा एखादी मासा जाळ्यात सापडला तर तो आणखी त्याच्यामध्ये काय होतं? पोक्क बसून जात असतो. म्हणजे काय? जसं एखादी ते डोकरी जो असते कोडी म्हणतात त्याला, त्या जाळ्या विणल्यानंतर एखादा पक्षी एखादी व्यक्ती त्याच्यावर फसला तर तो आणखी बाहेर निघते का? आणखी बाहेर बसत नाही, आणखी जास्त जास्त फसत असतो बाहेर पिंजरात. तशाच पद्धतीने काम व लालसेमध्ये राहिला तर पूर्ण धूढता निर्माण होते. त्याच्यामुळे धूढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. म्हणजे याचं स्वामित्व म्हणजे काय? मालकीपणा, माझं आहे ना, अशा पद्धतीने. कारण तिथं मालकीपणा निर्माण, स्वामित्व निर्माण होईल. आणि स्वामित्वामुळे लोभ अधिक स्वामित्व निर्माण होतं. आता स्वामित्वामुळे काय होतं? हा लोभ आहे अधिक स्वामित्व निर्माण करतो, म्हणजे त्याला तिथे समाधान राहत नाही, आणखी आणखी त्याला बाह्य अधिकार गाजवत असतो है ना. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवावा लागतो. मग आता स्वामित्व निर्माण केली, जागा, जे काही वस्तू विषयी जे काही पैसा जमा केला, मग त्याच्यावर पहारा ठेवावा लागते, लक्ष ठेवावं लागते. कोणी घेतलं नाही पाहिजे, कोणी चोरून नाही केलं पाहिजे है ना. अशा पद्धतीने स्वामित्वामधून काय होते? मालमत्तेवर पहारा ठेवावा लागतो. आणि मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या आवृत्तीमुळे अनेक वाईट प्रसंग, दुष्ट प्रसंग निर्माण होतात. वाईट असे दुष्ट प्रसंग काय होतात? निर्माण होतात. जिथं संपत्ती आहे तिथं दुसरं. जसे उदाहरणार्थ आहे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. आनंदा ही प्रसिद्ध समुदायाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभ ओढ लागणार नाही, आणि लोभ ओढला नसला तर विकार उत्पन्न होणार नाही, आणि विकार नसले तर दूढता निर्माण होणार नाही, आणि दूढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होणार कसा आहे ना. आणि स्वामित्वच नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय? तर अशा पद्धतीने तिथे स्वामित्वाची हाव निर्माण होणार नाही. आता आनंदाने म्हटलं तर नाही भगवान आहे ना, अशा पद्धतीने नाही होणार. जर स्वामित्वाचा लाभ नसेल तर शांती नाही टिकणार काय? जिथं स्वामित्वच नाही आहे तिथं शांती राहणार नाही काय? समाधान राहणार नाही काय? तर अशा पद्धतीने आनंदाने म्हटला भगवान टिकू शकेल, की शांती काय आहे टिकेल. आता तुम्हाला प्रश्न तर भगवान बुद्ध म्हणाले, आता उत्तर समजलं काय? शांती पाहिजे मग शांती कशात भेटते? शांती कशात भेटते? ठीक आहे, विनंती सांगितलं. आता भगवान बुद्ध म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वी मानतो, म्हणजे या जमिनीला जमिनीच म्हणतो, घर मानत नाही, माझी मानत नाही है ना. पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही, म्हणजे माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ नष्ट करून त्याची लालसा न धरून उलट त्याचा त्याग व नाश व परित्याग करून मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. तर भगवान बुद्ध काय सांगतात की मी या कृष्ण केल्या पूर्णपणे नष्ट केला, लालसा सुद्धा नष्ट केली, त्याचा उलट मी काम केलं. काय केलं? ही लालसा कपली नाही, त्याच्या उलट काम केलं. काय केलं? त्याग केला, नाश केला, परित्याग केला, आणि अशा पद्धतीने बुद्धत्व प्राप्त केलं है ना. म्हणून भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धम्माचे हिस्सेदार होण्यासाठी घटा है ना. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते, आणि आसक्तीने मानसिक दायित्व म्हणजे गुलाम निर्माण होतो, दासत्व निर्माण होत असते. कशामुळे? की आसक्तीमुळे मानसिक दासत्व निर्माण होत असते. अशा रीतीने भगवान बुद्धाने सवीर आनंदाला आणि अन्य भिक्षुगणाला संग्रह वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. अशा पद्धतीने संग्रह वृत्तीला भगवान बुद्धाने भिक्षू लोकांना समजावून सांगितलं. आता त्याच्यानंतर तिसरं प्रकरण आहे, कोणतं आहे? त्यांना सौंदर्याची आवड, म्हणजे त्यांची सौंदर्याची आवड. भगवान बुद्धांनी सौंदर्याची आवड एवढी आवड होती की त्यांना सौंदर्य प्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून आहे का नाही. सौंदर्य प्रिय बुद्ध म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा है ना. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खूंनो, अनुदित सद्धम्माचा उदय आणि उदित अधम्माचा लोप करण्यात
समर्थ ठरेल असे सौंदर्याच्या सहवासात की दुसरी गोष्ट नाही. म्हणजे सद्धम्माचा उदय करणारी आणि अधम्माचा लोप करणारी जगातली सर्वात सुंदर गोष्ट कोणतीही नाही आहे ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं आहे. म्हणून सौंदर्याच्या स्नेही आहेत त्याच्या ठाई अनुदित सद्धम्माचा उदय होतो. म्हणजे त्याला अनुभवाने त्याचा धर्म काय होतो त्याला जाणता येत असतो. आणि उदित अधम्माचा लोप होतो. म्हणजे जो अधम्म आहे तो काय होतो नष्ट होतो. अधम्म आणि अधम्माची भक्ती लोप पावते आणि सद्धम्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धम्माबद्दल भक्ती निर्माण होते. अधम्माबद्दल अप्रीती वृत्तीगत होते. तर सद्धम्म काय होतो वाढत जातो आणि अधम्म काय होतो नष्ट होत असतो. विपुर्ण अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पुनःपरत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला दिसत नाही. तर आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि अज्ञानापासून दूर राहण्यासाठी बेशिस्त काय आहे खूप मोठा अडथळा आहे. म्हणून शिस्त लावून घेतली पाहिजे आहे ना. म्हणून शिस्त असेल तिथं काय हो ज्ञान उत्पन्न होत असते आणि अज्ञान दूर नष्ट होत असते. विक्षुण्ण भिक्खू हो ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठाई अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाही आणि जर उदित झाल्या तर त्याचा योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णतः पोहोचता येत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये बेशिस्त पण आहे विशिष्ट नाही आहे अशामध्ये ज्ञान उत्पन्न होणार नाही आणि झालंही तर ते त्याचा काही फायदा होणार नाही है ना. आणि भिक्षू सगळ्या सोयऱ्याचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे. काय म्हणतात सगळ्या सोयऱ्याचा अभाव ही काय आहे क्षुल्लक गोष्ट. हा फार काय मोठी गोष्ट नाही. पण विद्वत्तेचा अभाव ही फार मोठी हानिकारक गोष्ट आहे. म्हणजे विद्वत्तेचा अभाव जर असेल तर ती फार हानिकारक गोष्ट आहे. त्याच्यानंतर भिक्खू तुम्ही अशी शिकवण भिक्खू सगळ्या सोराची बुद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे. पण प्रज्ञेची बुद्धी ही मात्र सर्वोच्च महत्वाची आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जे लोकांची बुद्धी असेल ते काय तेवढी महत्वाची नाही. पण प्रज्ञेची बुद्धी झाली पाहिजे म्हणजे प्रज्ञा विकसित झाली पाहिजे महत्वाची. भिक्षू म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी वाढली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. भिक्खू धनवृत्ती ही क्षुल्लक महत्वाची गोष्ट आहे. धनवृत्ती म्हणजे काय संपत्ती हे तयार क्षुल्लक गोष्ट आहे. सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञा वृद्धी आहे. म्हणून तुम्ही अशी वृत्ती बागडली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोभ ही क्षुल्लक गोष्ट आहे. पण प्रज्ञेचा लोभ हा खरोखरच दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे लोकांना प्रसिद्धी झाला एवढे काही महत्व नाही. पण प्रज्ञा जर नष्ट झाली तर खूप मोठी हानिकारक आहे. आता त्याच्यानंतर त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती सौंदर्य आहे ना त्याच्याबद्दल आसक्ती. आता हे सौंदर्य म्हणजे काय बरं सौंदर्य म्हणजे काय मग आताही पाहिलं सौंदर्याबद्दलची आवड. आता सौंदर्याबद्दलची आसक्ती काय आहे एवढा एक भाग वाचला. आता दुसरा भाग वाचतो नंतर विचारतो नाही नाही. तर एकदा त्याच्या देशातील चक्कर या नगरात तथागताचे वास्तव्य होते. त्या समयी सवीर आनंद तथागताकडे आला. त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसला. अशा रीतीने आसक्त झाल्यानंतर सवीर आनंद म्हणाला भगवान जीवनात अर्धे महत्व सौंदर्याची मैत्री जोडण्यात आहे. काय म्हटलं आनंदाने काय म्हटलं जीवनाचा अर्थ काय आहे अर्धा अर्थ काय आहे सौंदर्याची मैत्री करण्यात आहे. सौंदर्याच्या सहवासात जोडण्यात आहे. सौंदर्याची गाठ स्नेह जोडण्यात आहे. आता आनंदा असे म्हणू नको सौंदर्याची मैत्री सहवास निकट स्नेह ज्याचे जीवनात सर्वस्वी महत्व आहे. तर सौंदर्याचं महत्व हे काय म्हटलं नाही सर्वात मोठी गोष्ट आहे. जो सौंदर्याचा मित्र आहे सहवासी आहे आणि निकट परिचय आहे अशा भिक्षूकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील है ना. तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ करून घेईल. आणि आनंदा असा भिक्षू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा करून घेईल अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करेल.
की जी त्याग विराम यावर आधारित सृष्टीची परिणिती आत्मसंपन्नात होते, तो सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीचाही प्रीती करील, ज्याची परिणिती आत्मसमर्पणात होते. आनंदा जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि गाठ नाही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेत असतो. सौंदर्याची मैत्री, सहवास, निकट स्नेह याचे जीवन सर्वस्वी महत्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंदा हाच मार्ग आहे. आनंदा खरोखरच जे प्राणी नाशवंत, मृत्यू, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याची मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. तर सौंदर्याची मैत्री, सहवास, निकट स्नेह याचे जीवनात कसे वर्चस्व महत्व आहे तुला आता समजले असेल. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सौंदर्याची आसक्ती सांगितले गेले नाही, त्याच्या अगोदर सौंदर्याची आवड म्हणजे आता पहिल्या भागामध्ये सौंदर्याची आवड म्हणजे काय, कशाची आवड होती भगवान बुद्धाला? शीलाबाबत. तर शील सदाचाराबद्दल भगवान बुद्धांची होती आवड होती, शिस्तबद्दल आवड होती, शांतताबद्दल आवड होती, शांतता असली पाहिजे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने इथं म्हणतात की प्रज्ञेची सुद्धा आवड असते. प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धिमत्ता, शहाणपण, हे भगवान बुद्धाला काय होती? आवड होती, है ना, प्रज्ञेची आवड, है ना. आता त्याच्यानंतर सौंदर्याची आसक्ती. आता इथं कशाचं वर्णन केलं नाही? सौंदर्याची आसक्ती याच्यामध्ये कशाचं वर्णन केलं नाही? हा, इथं काय म्हटलं नाही की सौंदर्य कशाला म्हटलं नाही, आसक्ती कशाला पाहिजे की अष्टांगिक मार्ग आहे त्याची आवड असली, त्या मार्गाने त्याने आसक्ती निर्माण केली पाहिजे. तर मी अष्टांगिक मार्गाचा अवलंबन करीन अशी त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होते, तर तो दुःखातून मुक्त होईल. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा आता हा बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ इथं संपलेला आहे. उद्या त्याचा फक्त उपहार म्हणून भगवान बुद्धाने जे काही लोक आहेत जगातील जे विद्वान आहेत त्यांनी ज्याची प्रशंसा केली तोच भाग आहे. आता बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ काय झाला आहे? संपलेला